श्री स्वामी समर्थ. इतकेही शांत बसू नका की तुमचा शांतपणा तुमचा मूर्खपणा बनेल. कुणावरही जास्त नाराज होऊ नका. जिथे तुमची कुणाला कदरच नाही तिथे नातं टिकवणं धोक्याचंच आहे. जबरदस्ती कुणाचं आयुष्य बनण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही स्वतःमध्ये आनंदी राहा आणि त्यांच्या आयुष्यातून वेगळे व्हा. आमचे कडवे बोल लोकांना खूप जास्त त्रासदायक वाटतात, पण आमचं शुद्ध मन कोणालाही दिसत नाही. कौतुक करणारे नक्कीच तुम्हाला ओळखत असतील, पण तुमची काळजी घेणाऱ्यांना तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल. आयुष्यात सुखदुःखाच्या चढावात देखील जी लोक तुमची साथ सोडत नाहीत त्या व्यक्तींची नेहमी कदर करा. शेवटी ती लोक मला शिकवून गेली की कुणावर जास्त प्रेम करणं देखील खूप धोक्याचं ठरू शकतं. जेव्हा आपल्याला वेळ साथ देते तेव्हा आपण कोणतीही लढाई जिंकू शकतो. आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला तर ती ताकद बनेल आणि दुसऱ्यावर ठेवला तर ती आपली कमजोरी बनेल. आता आम्हाला देखील चष्म्याची गरज भासू लागली आहे, कारण लोकांचे धोके लगेचच दिसून येत नाही. पण चिंता करू नका, कारण माझ्यासोबत माझा परमेश्वर आहे. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा. एका वर्षात 50 मित्र बनवणं खूप सोपी गोष्ट आहे, पण तीच मैत्री कायम टिकवून ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वाईट याचं वाटत नाही की वेळेने साथ दिली नाही, तर जास्त दुःख या गोष्टीचं होतं की ज्यांच्यावर खूप जास्त विश्वास ठेवला होता त्यांनी वेळेवर साथ सोडून दिली. वाईट तर प्रत्येकाला वाटत असतं, पण काही लोकांना दुःख कसं लपवायचं हे माहिती असतं. एका खोट्या व्यक्तीची एकच शिक्षा असते, जेव्हा तो खरं बोलतो तेव्हा त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. प्रेम आणि मरण या दोन गोष्टींमध्ये एकच समानता आहे. ना ते वय बघतं, ना ते जागा बघतं, ना ते वेळ बघतं. खूप आपलेपणा दाखवणारी लोक एक दिवस दाखवून देतात की आपण परके आहोत. मनुष्य तेव्हाच जास्त चिंता करतो जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त हरला असेल. माणसाची कुलीनता त्याची माणुसकी ठरवते, त्याचा दर्जा नाही. स्मशानभूमी अशा लोकांच्या राखीने भरलेली आहे ज्यांना वाटलेलं की त्यांच्याशिवाय दुनिया चालू शकत नाही. तुम्ही चालण्याचे धाडस करा. अनेक दिशा आहेत. काट्यांची काळजी करू नका, कारण तुमच्या पाठीशी अनेक आशीर्वाद आहेत. सहमत असाल तर आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा. शब्द हृदयातून येतात, मनातून फक्त अर्थ निघतात. प्रयत्नांचा तो बाण धैर्याच्या थरथरात जिवंत ठेवा. आयुष्यात सर्व काही हरले तरी चालेल, पण पुन्हा जिंकण्याची आशा जिवंत ठेवा. आळशीपणापासून सावध राहा. तुम्ही आजचा दिवस त्याला देत आहात आणि तो उद्याचा दिवस तुमच्याकडून चोरत आहे. निभावणाऱ्यांना आणि जाणणाऱ्यांना फक्त एक कारण हवं असतं. ज्या व्यक्तीचं मन साफ असतं तोच व्यक्ती सतत रडत असतो. दुनिया मतलबी आहे, दुनिया वाईट आहे. असू दे, तुम्ही स्वतःसाठी चांगले आणि खरे बना, मग परमेश्वर देखील तुमच्या पाठीशी आहे. परमेश्वर तुमचं कधीच वाईट करणार नाही, म्हणून वाईट वेळ आल्यावर घाबरू नका, कारण आपली जिंदगी कधीही बदलू शकते. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. वेळेवर आणि नशिबावर कधीही बडाई मारू नका, कारण
सकाळ ही त्यांची पण होते ज्यांचे दिवस वाईट असतात. आपले 4 नातेवाईक एकाच दिशेने तेव्हाच येतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. 4 लोक काय म्हणतील या विचारातच आपण आयुष्य घालवतो आणि शेवटी ती 4 लोक हेच बोलतात की राम नाम सत्य है. जीवनात एकमेकांसारखे असणे आवश्यक नाही, तर एकमेकांसाठी असणं खूप महत्त्वाचं आहे. खोटं सुद्धा इतकं विचित्र असतं की स्वतः बोललो तर बरं वाटतं आणि इतरांनी बोललं तर राग येतो. कुणाच्याही वाईट वेळेवर हसण्याची चुकी करू नका. ही वेळ सर्वांचे चेहरे लक्षात ठेवून असते. एका छोट्या भांडणामुळे आपण आपलं नातं संपवून टाकतो, पण यापेक्षा चांगलं हे आहे जर आपण प्रेमानेच आपलं भांडण मिटवून टाकू शकतो. जेव्हा मनुष्याच्या गरजा बदलल्या जातात तेव्हा त्याची आपल्याशी बोलण्याची पद्धत देखील बदलली जाते. जर एखाद्या दुःखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य येत असेल आणि जर तुम्ही त्याचे कारण असाल तर समजून जा, तुमच्यापेक्षा महत्त्वाची व्यक्ती त्यांच्यासाठी जगात कुणीही नाही. जर कोणी डोळे बंद ठेवून तुमच्यावर विश्वास ठेवत असेल तर त्याचा विश्वासघात करू नका. त्यांना जाणवून देऊ नका की तो आंधळा आहे. जेव्हा वरील परमेश्वर तुमच्याकडून काहीतरी हिरावून घेतो तेव्हा त्याने तुम्हाला केलेली ती शिक्षा आहे असं समजून घेऊ नका, कारण पूर्वीपेक्षा काहीतरी चांगलं देण्यासाठी त्याने तुमचे हात मोकळे केले असतील. हे जिंदगी हळूहळू चाल, कारण काही ऋण अजून फेडायचे आहेत, काही वेदना अजून मिटायच्या आहेत, काही कर्तव्ये पार पाडायचे आहेत. जी लोक इतरांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतात शेवटी त्यांचंच मन तुटलं जातं हे सत्य आहे. काहींच्या सल्ल्यांवरून नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो, पण जिंकणं स्वतःच्या मेहनतीनेच मिळत असतं. हृदय स्वच्छ करा, मग भेटण्याची सवय लावा. धूळ काढली तर आरसाही चमकतो. आश्चर्यकारक आहेत ती लोक जे सर्व काही गमावूनही इतरांना आनंदी ठेवतात. कुणीतरी बरोबरच म्हटलं आहे की आनंद आला तर जीवनात गोड अशी चव घ्या, दुःख आल्यावर औषध म्हणून घ्या. फक्त भाग्यवंतांनाच एकत्र वेळ आणि समज मिळते, कारण अनेकदा वेळ कळत नाही आणि समजल्यावर वेळ निघून जातो. रागावल्यावर ओरडणे आणि त्यासाठी ताकद लागत नाही, पण राग आल्यावर गप्प राहण्यासाठी खूप ताकद लागते. जोपर्यंत कोणी तुमची फसवणूक करत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन काय आहे हे समजतच नाही. जेव्हा लढाई आपल्या प्रियजनांशी असते तेव्हा आपल्याला हरणं आवश्यक असतं, आणि जेव्हा लढाई स्वतःशी असते तेव्हा ती जिंकणं आवश्यक असतं. घराची लोकसंख्या वाढवण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी घरातील एक सदस्य पुरेसा आहे. मी लोकांचे अनुसरण करणे सोडले आहे, कारण मी जितका जास्त त्यांचा आदर केला तितका त्यांना वाटलं की आम्ही वेडे आहोत. एकटे चालणे गर्विष्ठ नसतात, परंतु त्यांच्यासाठी एकटेच असणे पुरेसे असते. स्वतःला नेहमी आनंदी ठेवणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. थोडं वाकून नातं तुटण्यापासून वाचलं तर नतमस्तक होणं बरं, कारण गर्व प्रत्येकामध्ये असतो, पण जो वागतो तोच नात्याची काळजी घेतो. आम्ही आयुष्यात खूप चुका केल्या, पण जिथे आम्हाला चुकीचे ठरवले गेले तिथे आम्ही चुकीचे नव्हतो. जर एखाद्याची शेवटपर्यंत साथ देत असाल तर त्याचा हात पकडा, नाहीतर काहीच गरज नाही. ज्यांना तुम्हाला चुकीचं समजायचं असतं ती लोक तुमच्या शांतपणावर देखील संशय घेतात. त्यांना आपलं समजून काय फायदा ज्यांच्यामध्ये तुमच्यासाठी आपलेपणाच नसेल. तुमचा सन्मान त्या शब्दांमध्ये नाही की ते शब्द तुम्ही उपस्थित असताना बोलले जातात, तर त्या शब्दांमध्ये आहे जेव्हा तुम्ही
उपस्थित नसताना देखील खूप चांगले शब्द तुमच्याबद्दल बोलले जातात. मला हजारांपैकी एक व्यक्ती हवी आहे जो माझ्या अनुपस्थित देखील माझे वाईट ऐकू शकणार नाही. नातं वाचवण्याची अट होती आणि हेच कारण मी हरण्याचे ठरले. जे आपल्याला रडवतात तेच बहुतेकदा म्हणतात की तू हसताना खूप छान दिसतेस. जेव्हा वेदना आणि कडवट बोलणे दोन्ही सहन होऊ लागतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही जगायला शिकले आहात. माझ्या हृदयाची संपत्ती कुठे खर्च करावी, कारण इथे सगळेच पैशांनी भरलेल्या पाकिटांना सलाम करतात. कोणीही इतके श्रीमंत नाही की ज्यांचा जुना काळ विकत घेऊ शकतो आणि कोणीही इतकं गरीब नाही की तो उद्या बदलू शकत नाही. आयुष्यात कधीही माणसाचे व्यसनी बनू नका, कारण माणूस खूप स्वार्थी आहे. जेव्हा तुम्ही त्यांना आवडता तेव्हा ती लोक तुमची कमजोरी विसरून जातात आणि जेव्हा ते लोक तुमचा राग करतात तेव्हा तुमचे चांगले देखील विसरून जातात. जे व्यक्ती आपले घाणेरडे विचार कधीच बदलू शकत नाहीत त्यांचं कधीच काहीच बदलू शकत नाही. इतरांवर विश्वास ठेवताना जरा काळजी घ्या, कारण तुरटी आणि साखर नेहमी सारख्या दिसतात. आज मी खऱ्याला विचारलं, तू गप्प का आहेस? तो खिन्नपणे म्हणाला, आता माझं ऐकते तरी कोण? कधी कधी आपण एखाद्यासाठी तितके महत्त्वाचे नसतो जितके आपण स्वतःला मानतो. आमच्या शांत राहण्याला आमचा गर्व कधी कधी आपण एखाद्यासाठी तितके महत्त्वाचे नसतो जितके आपण स्वतःला मानतो. आमच्या शांत राहण्याला आमचा गर्व समजू नका, कारण आम्ही आयुष्यात अशी ठोकरे खाल्ली आहेत की आता शांत बसायला खूप आवडतं. जी लोक तुमची कदर करत नाही त्यांच्यासाठी तुम्ही रडत बसता आणि जी तुमची कदर करतात त्यांना मात्र तुम्ही रडवत असता. मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानते ज्यांनी माझी वाईट वेळ आल्यावर माझी साथ सोडली, कारण त्यांना विश्वास होता की मी या वाईट वेळेत एकटीच जिंकू शकते. जे आपले असून आपले होऊ शकले नाही त्यांचं असणं काय महत्त्वाचं? तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुम्ही देखील स्वामी आईचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ 3 वेळा टाईप करायला विसरू नका. प्रेमामध्ये दुःख हे प्रत्येकाला मिळत असतं, फक्त जो सहन करत जातो तो निभावत जातो. भक्तांनो, आता जमाना असा आला आहे जिथे तुमचं चांगलं होत असेल तिथे लोक शांत बसतील आणि जेव्हा तुमचं वाईट होत असेल तेव्हा मुकी लोकही बोलायला लागतील. स्वामी सांगतात, बाळांनो, हे स्वार्थी जग आहे. इथे स्वतःचा स्वार्थ साध्य करून घेण्यासाठी लोक तुमची खोटी खोटी तारीफ करत असतात, हे विसरू नका. आपण जितकं शांत बसू तितकीच लोक जास्त आपल्याला त्रास देतात. म्हणून शांत बसू नका, बोलायला शिका, प्रश्नाला उत्तर द्यायला शिका. माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि त्या मृत्यूवर देखील विश्वास आहे. आता बघू, माझ्या आयुष्यात पहिलं कोण येतं, तुम्ही की मृत्यू? पहिला जेव्हा कोणी दुर्लक्ष करायचं तेव्हा वाईट वाटायचं, आणि आता जेव्हा कोणी दुर्लक्ष करतात तेव्हा असं वाटतं की चला आपण वाचलो. आम्ही जीवन जगलो असतो तर तुमच्यावर मरत बसलो नसतो. स्मशाना, तू खूप चांगला आहेस. येथे श्रीमंत किंवा गरीब प्रत्येकाचा पलंग सारखाच आहे. आपली खोटी वृत्ती हे देखील एक जिंदगी आहे. ते आपल्याला लवकर मोठे करते आणि अक्कल खूप लेट देते. हा विनाशाचा काळ आहे. लोकांकडून शांतीची अपेक्षा करणे थांबवा. सर्वात महत्त्वाचं तुमचं स्मित हास्य आहे. परिस्थिती कशीही असो, कारण जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येईल तेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना सहजपणे करू शकता.
माझ्या डोळ्यात पाहत एक व्यक्ती म्हणाली की तुझे मौन सांगते की तुलाही एकेकाळी हसण्याचा छंद होता. मी माझी परीक्षा स्वतःच घेतली आहे. जेव्हा मी कोणाला आपले मानते तेव्हा ते खरं तर कधीच माझे नसतात. आता फक्त स्वामी आई माझी आहे. तुमचा देखील स्वामी आईवर विश्वास असेल तर प्रचंड स्वामीबळ पाठीशी टाईप करायला विसरू नका. एकेकाळी तुमच्यासाठी आम्ही खूप रडलो होतो, पण आता जर ते आठवले तर हसायला येतं. कधीतरी शांत बसून विचार करा की तुम्ही माझे आहात की मी देखील तुमचे आहे. स्वप्न खूप विचित्र असतात. उघड्या डोळ्यांनी बघितली तर अनेकदा पूर्ण होत नाहीत आणि बंद डोळ्यांनी पाहिली तर तुटून जातात. जर कोणासोबत राहायचे असेल तर आनंदाने राहा, मजबुरीने नाही. बाळा, त्यांच्या समोरच रड ज्यांना तुझ्या अश्रू पडण्याचं दुःख होत असेल. स्वामी सांगतात, बाळा, त्यांच्या समोरच रडा ज्यांना तुमच्या अश्रू पडण्याचं दुःख होत असेल. आशीर्वाद त्यांच्याकडूनच घ्या जे तुम्हाला मनापासून आशीर्वाद देत असतात आणि नातं त्यांच्या बरोबरच निभावण्याचा प्रयत्न करा ज्यांना तुमची किंमत आहे. माणूस घर बदलतो, ड्रेस बदलतो, संबंध बदलतो, मित्र बदलतो, पण तुम्हाला माहीत आहे का इतकं सगळं करून तो दुःखी का असतो? कारण तो स्वतःलाच बदलत नाही. जखम तीच असते जी लपवली जाते आणि जी दाखवली जाते त्यांना तमाशा म्हणतात. फक्त क्षुद्र लोक चांगले असतात ज्यांना स्वतःशिवाय कोणाचाही अर्थ नसतो. ती लोक कधीच कोणाचे नसतात जे कपड्यांसारखे मित्र आणि नाती बदलत असतात. खूप जास्त नाती तुटण्याचं कारण एकच आहे, कारण लोक तुटणं पसंत करतात आणि झुकणं पसंत करत नाहीत. खूप कमालीची गोष्ट आहे. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. कुणाच्या तरी आतमध्ये प्रेम जिवंत करून त्याला सोडून देणं म्हणजे एक हत्या करण्यासारखं आहे आणि अशा व्यक्तीला परमेश्वर कधीच माफ करत नाही. योग्य गोष्टी वाचण्याची सवय असेल तर योग्य गोष्टी करण्याची सवय आपोआप लागते. एक वेगळी ओळख मला बनण्याची सवय आहे, कारण संकटातही मला हसण्याची सवय आहे, कारण सदैव माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. तुम्ही देखील स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. माझ्यासारखं कोणीच नसताना मी दुसऱ्यांसारखं का होऊ? काट्यांचं काय चुकलं? त्याला त्याच्या स्वभावाने दुखवायला भाग पाडलं, पण खरं दुःख तेव्हा झालं जेव्हा फुलांनीही दुःख द्यायला सुरुवात केली. रात्र जळत राहिली त्यांच्या आठवणीत. समजलं नाही की दुःख प्रेम करून होतं की आठवण काढून होतं. मनातील विचार सुंदर असतील तर संपूर्ण संसार सुंदर वाटतो. माणसांनी पण अशी काहीतरी हुशारी नक्कीच केली की आज काही लोक माणसांशीच बोलायला घाबरत आहेत. जेव्हा मनातून इच्छा निघून जातात तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. आता आयुष्यात आनंदच आनंद असेल. काही लोकांमध्ये गप्प बसण्याची सवय आहे, पण आमच्यामध्ये स्पष्ट बोलण्याची सवय आहे. पूर्वी मोठ्यांचा आदर केला जात असे, पण आता उत्पन्नात कोण मोठा त्याचा आदर केला जातो. अनेकदा आपण त्या लोकांच्या हातून आपले विनोद घडवून आणतो ज्यांना आपण आपल्या कमकुवत क्षणी आपले सर्व सत्य सांगतो. काही लोक या कारणासाठी जगत आहेत कारण त्यांना मरण येत नाही, पण असा विचार करू नका. परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे. जेवढा आम्ही स्वतःला बदलू शकत होतो तितका आम्ही स्वतःला बदलला आहे. तरीही जर आता कोणाला तक्रार असेल तर तुम्ही बदला किंवा मग तुमचा मार्ग बदला. कोणी चांगला इंजिनियर सापडला तर नक्कीच सांगा. माणसांना
माणसांशी जोडणारा पूल तयार करायचा आहे. सगळ्यांचे लक्ष आई वडिलांच्या संपत्तीकडे असते. ही काही मोठी गोष्ट नाहीये. पालकांच्या सेवेकडे अधिक लक्ष असेल तेव्हाच ही मोठी गोष्ट मानली जाईल. आई वडिलांची सेवा करणे हा सर्वात मोठा धर्म आहे. बाहेरच्या गोष्टींनी मन शांती कधीच मिळू शकत नाही. जर तुमच्या अंतरात्म्यातच शांती नसेल तर तुम्ही काहीही गाठू शकत नाही. इतरांकडून आनंदाची अपेक्षा करणे सोडून द्या, म्हणजे आपोआपच शांती येईल. ए जिंदगी, तू आमच्यासोबत खूप खेळत आहेस, पण आम्ही पण इराद्याने पक्के आहोत. हसणं सोडणार नाही. अनेकदा गोड बोलणारे तुमचा आदर करत नसतात, तर फसवणूक करत असतात. तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर स्वामी माऊली तुम्ही माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. हे मतलबी जग आहे, म्हणूनच प्रत्येकाला चांगलं समजणं सोडून द्या. प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असतोच. ज्या व्यक्तीसाठी पैसा सगळं काही असू शकतो, तो व्यक्ती कुणाचाही असू शकत नाही. काही लोकांसाठी तुम्ही तिथपर्यंत चांगले असाल जोपर्यंत तुमचा फायदा आहे. या इच्छा खूप अविश्वासू असतात, काम होताच बदलून जातात. तुम्ही कितीही शहाण्यांबरोबर बसा, पण अनुभव हा मूर्ख असण्यानेच येतो. जर तुमच्यासोबत चुकीचा वागणारा दुःखी नसतो तर मग तुम्ही का दुःखी आहात? जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर स्वामी माऊली तुम्ही माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. तुम्ही कितीही मिठी मारा, तुमच्या मित्रांची काळजी घ्या. ते लोक कधीच सुधारू शकत नाही, कारण विश्वासघात हा त्यांच्या स्वभावात आहे. भावनिक लोक या काटेरी जगात पाण्याच्या फुग्यांसारखे असतात. हुशार लोक त्यांना फोडतात. तुमचा खरा मित्र आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमची साथ कधीही सोडणार नाही. तुटलेली नाती ही जोडली जाऊ शकतात, फक्त समजूतदारपणा हवा. तुम्ही या मताशी सहमत असाल तर स्वामी माऊली तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नातेसंबंध आहेत. तोपर्यंत भांडणे असतील आणि दुःखापतही होईल, पण तुम्ही स्वतःला सावरा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून आनंदाने आयुष्य जगा. पाठीपाठीचे बोलतात त्यांना पाठीमागेच राहू द्या. आपला रस्ता सरळ असेल तर संपूर्ण जगाकडून तुम्हाला स्नेह मिळतच राहील. कोणाची कदर करायचीच असेल तर जिवंतपणीच करा, कारण आपल्या मृत्यूनंतर देखील आपला नकार करणारे देखील रडायला लागतात. तुम्हाला माहिती आहे का की कोणती लोक आपल्याला धोका देतात, ज्यांना आपण आपल्या आयुष्यात खूप महत्त्व देतो. जेव्हा तुमचं असणं आणि नसणं समानच असेल तिकडे जाऊनही काहीच फायदा होत नाही. तुम्ही या मताशी सहमत असाल तर स्वामी माऊली तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. आम्हाला कोणी व्यवस्थित ओळखू शकले नाही. कोणी आंधळे होते तर कोणी अंधारात होते. जीवनात कोणीतरी एक साथीदार खूप चांगला आणि खरा असला पाहिजे, जो आपण चुकीचे वागल्यावर देखील आपल्याला समजावू शकेल आणि आपण बरोबर असताना देखील आपल्या सोबत तो बरोबर असेल. मेहनत करण्याच्या वयात जर तुम्ही आराम केला तर आराम करण्याच्या वयात नक्कीच तुम्हाला मेहनत करायला लागेल. आता जागे व्हा. काही लोकांना त्यांचे वय नाही तर त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या मोठे व्हायला शिकवतात. आरोग्य सर्वात मोठी भेट आहे. सर्वात मोठं समाधान पैसा आहे आणि विश्वास सर्वोत्तम संबंध आहे. तुम्ही या मताशी सहमत असाल तर स्वामी माऊली तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. संबंध तात्पुरते ठेवायचे असतील तर गोड बोला, पण शेवटपर्यंत ठेवायचे असतील तर स्पष्ट बोला. खरं बोलायचं झालं तर आपलं नशीब खराब नसतं, तर आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून बसलेलो असतो.
ज्यांना तुम्ही शांत असण्याचा काहीच फरक पडत नाही, त्यांना तुम्हाला मरण जरी आले तरी काहीच फरक पडू शकणार नाही. कधी कधी मनुष्याला ती नाती देखील थकवतात ज्या नात्यांमध्ये त्याला समाधान मिळत असते. आयुष्यात एक वेळ अशी येते जिथे ना आपल्याला कशाचा फरक पडतो ना कशाची गरज भासते. तुम्ही या मताशी सहमत असाल तर स्वामी माऊली तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. नेहमी हार त्यांचीच होते जे आतून विजयी असतात. आयुष्यातील प्रत्येक संधीचा फायदा उचला, कुणाच्या मजबुरीचा नको. जिंदगी मोका पण देते, त्याचबरोबर धोकाही देते. आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळतच असते. आम्ही पण आता विचार केलाय की आता आपल्यालाही बदलायला हवं. वेळ आल्यावर आमचाही अंदाज तुम्हाला दाखवायला हवा. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन सुख करत असाल तर नक्कीच समजून जा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. तुम्ही या मताशी सहमत असाल तर स्वामी माऊली कायम माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही. तुम्ही या मताशी सहमत असाल तर स्वामी माऊली सतत माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. परमेश्वराने निर्माण केलेले एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते, मग तुम्ही का नाही? तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल तर परमेश्वरा मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा. तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर स्वामी आई तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या साफ्यासं अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. तुम्ही या मताशी सहमत असाल तर नक्कीच मी आता जिंकणार आहे अशी कमेंट करा. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआपच आदराने झुकतात. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. या मताशी तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. हरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.
तुम्ही या मताशी सहमत असाल तर परमेश्वरा मी तुमचं बाळ आहे अशी कमेंट करा. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत असतील तर तुमची ध्येये खूप लहान आहेत हे लक्षात घ्या. पैज लावायची असेल तर स्वतःबरोबर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. तुम्ही या मताशी सहमत असाल तर नक्कीच मी आता जिंकणार आहे अशी कमेंट करा. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार हीच त्यांची लायकी आहे. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. तुम्ही या मताशी सहमत असाल तर परमेश्वरा मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर मग अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील. तुम्ही या मताशी सहमत असाल तर नक्कीच कमेंट करा की आता मी जिंकणारच आहे. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातील सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देऊ शकत नाही. तुम्ही या मताशी सहमत असाल तर नक्कीच टाईप करा की मी आता जिंकणार आहे. काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा असतो. स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी की तुम्हाला झोपूच देत नाही. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असे समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. तुम्ही या मताशी सहमत असाल तर स्वामी तुम्ही माझ्या नेहमी पाठीशी राहा अशी कमेंट करा. दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. तुम्ही या मताशी सहमत असाल तर परमेश्वरा मी तुझं बाळ आहे, तू नेहमी माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची असते जिथे हरण्याची जास्त भीती असते. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच जास्त शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. त्यामुळे सावधगिरीने वागा. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. तुम्ही या मताशी सहमत असाल तर नक्कीच कमेंट करा की मी आता जिंकणारच आहे. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावातलं पाणी जेव्हा संपून कोरडं होतं तेव्हा किडे माशांना खात असतात. मित्रांनो, संधी ही सगळ्यांना मिळत असते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचंय. तुम्ही या मताशी सहमत असाल तर नक्कीच कमेंट करा की आता मी जिंकणारच आहे. चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईटातून वाईट. अडचणीत असताना अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो असा त्याचा अर्थ असतो. तुम्ही या मताशी सहमत असाल तर नक्कीच टाईप करा की मी आता जिंकणारच आहे. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. तुम्ही या मताशी सहमत असाल तर परमेश्वरा मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन. एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1, त्यांना तुमची भीती वाटते. 2, ते स्वतःचा द्वेष करतात. 3, त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. तुम्ही या मताशी सहमत असाल तर स्वामी आई तुम्ही माझ्या कायम पाठीशी राहा अशी कमेंट करा. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाहीत. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केलं, अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, त्यांची लायकी नसते. जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फरक फक्त सोबतीचा असतो. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणूनच जीवनात कुणालाच छोटं समजू नका, कारण ते जे करू शकतात कदाचित ते तुम्ही देखील करू शकत नाही. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. तुम्ही या मताशी सहमत असाल तर परमेश्वरा मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. तुम्ही या मताशी सहमत असाल तर स्वामी आई तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा.
खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असं नाही. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर नक्कीच कमेंट करा की आता मी जिंकणारच आहे. हरलात म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून माजू नका. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतःला उन्हात उभे राहावे लागते. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. एकेकाळी एका गुरूंचा शिष्य जास्त बोलण्याच्या सवयीमुळे त्रस्त झाला होता. तो जेव्हाही कोणाला भेटायचा तेव्हा भेटल्यावर मित्रांसमोर त्या व्यक्तीबद्दल आपले मत मांडायचा. आपल्या आजूबाजूच्या जवळपास सर्वच गोष्टींबद्दल तो आपले मत सांगत असे. विचारले किंवा नाही विचारले याचा त्याला काहीच फरक पडत नसे. आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल, शिक्षकाबद्दल त्याचे स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक मत होते, जे त्यांनी विचार न करता लोकांसमोर ठेवले होते. आश्रमात राहणारे कोणतेही विद्यार्थी जेव्हा त्यांची समस्या घेऊन यायचे तेव्हा तो त्यांना सल्ले देऊ लागायचा. तो अनेकदा त्याच्या मित्रांना म्हणायचा, हे काम तू असं करायला हवं होतंस, हे काम तू तसंच करायला हवं होतंस, असं तो करत राहायचा. त्याच्या या कृत्यामुळे आश्रमातील कोणीही विद्यार्थी किंवा शिक्षक त्याला गांभीर्याने घेत नसत. अनेकदा त्याचे सहकारी विद्यार्थी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असत, कारण तो त्यांना प्रत्येक वेळी सल्ले द्यायचा. कोणीही त्याला आपला मित्र बनवायचा नाही. प्रत्येकाने त्याच्यापासून दूर राहणेच पसंत केले. या सवयींमुळे अनेकदा आश्रमात राहणारे अनेक विद्यार्थी त्याच्या पाठीमागे त्याची चेष्टा करायचे आणि हे सर्व त्या मुलाला देखील माहीत होतं की त्याच्या जास्त बोलण्याच्या सवयीमुळे त्याला कोणीही आवडत नाही. त्यालाही त्याची ही सवय बदलायची होती, पण इच्छा असूनही प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडायची सवय त्याला सोडता येत नव्हती. पण एके दिवशी तो आपल्या गुरूंकडे गेला आणि त्याने आपल्या सर्व समस्या गुरूंना सांगितल्या. या 5 परिस्थितीत शांत राहायला शिकलंच पाहिजे. गुरु म्हणाले, ज्याला वाटतं की आपल्याला सगळं माहीत आहे तोच जास्त बोलतो, पण ज्याला वाटतं की आपल्याला खूप कमी माहीत आहे आणि खूप काही शिकण्यासारखं आहे तो कधीही गरजेपेक्षा जास्त बोलत नाही किंवा कुणालाही न विचारता आपलं मत मांडत नाही. म्हणूनच आधी स्वतःच्या आत असलेला हा अभिमान काढून टाका की तुम्हाला सर्व काही माहीत आहे. शिष्याने गुरूंसमोर डोके टेकवले. गुरु म्हणाले, तुझी खूप बोलायची सवय मी एका दिवसात संपवू शकत नाही. ही सवय तुम्हाला हळूहळू कमी करावी लागेल, पण कोणत्या प्रसंगी तुम्ही शांत राहावे हे मी नक्कीच तुम्हाला सांगू शकतो, जेणेकरून तुम्ही स्वतःला दुःखी होण्यापासून आणि मोठ्या संकटात येण्यापासून वाचवू शकता. गुरूंच्या बोलण्याशी सहमती दर्शवत शिष्याने होकारार्थी मान हलवली. गुरु म्हणाले, बाळा, या 5 प्रसंगी प्रत्येकाने आपले तोंड बंद ठेवावे. प्रथम परिस्थिती, जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्या बोलण्यातून तुमच्या भावना कोणी समजू शकत नाही तेव्हा तुम्ही गप्प राहावे. अनेकदा आपण आपली व्यथा, समस्या लोकांना सांगू लागतो. आपल्या आजूबाजूला राहणारे बहुतेक लोक आपल्या आयुष्यात काय चाललं आहे याची पर्वा करत नाहीत. प्रत्येक व्यक्तीला फक्त स्वतःचीच काळजी असते.
त्याला फक्त स्वतःबद्दल बोलायचे असते, त्याला फक्त स्वतःची स्तुती ऐकायची असते. आपल्या जीवनातील समस्यांशी त्यांना काहीही देणे घेणे नसते, त्यांना ऐकायचे देखील नसते. कदाचित एक दोनदा तो तुमची दुःखद गोष्ट ऐकेलही, पण त्यानंतर तो तुमच्यापासून दूर पळू लागेल, कारण दुःखी आणि असह्य व्यक्तीसोबत राहणे कोणालाही आवडत नाही. म्हणूनच तुमचे काही जवळचे मित्र आणि कुटुंब सोडून तुमच्या समस्या कधीही कोणाला सांगू नका. जे तुमचे शब्द समजून घेण्याऐवजी त्यांची चेष्टा करतात, या लोकांना कधीच आपलं दुःख, आपली व्यथा, आपल्या समस्या सांगू नयेत किंवा तुमच्या असहायतेचा फायदा घेतात म्हणून देखील आपलं दुःख कधीच कोणासमोर मांडू नये. दुसरी परिस्थिती, जेव्हा तुम्हाला एखाद्या विशिष्ट प्रसंगी काय बोलावे हेच माहिती नसते किंवा एखाद्या विशिष्ट घटनेबद्दल केवळ अर्धवट माहिती असते, तेव्हा अशा प्रसंगी मौन बाळगावे. अशी व्यक्ती जे अर्धे अपूर्ण ज्ञान असूनही त्या विषयावर बोलत असते, तेव्हा अनेकदा विनोदाचा विषय बनतो आणि अशा व्यक्तीला कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्या घटनेची किंवा विषयाची सखोल माहिती असणारी व्यक्तीच आपले म्हणणे प्रभावीपणे मांडू शकते. म्हणूनच अर्धे, अपूर्ण आणि इकडून तिकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न कधीही करू नका. मित्रांनो, प्रभावीपणे बोलणे आणि अशी व्यक्ती बनणे, ज्याच्याशी प्रत्येकाला बोलायचे आहे, ज्याच्या ऐकायचे आहे, ही देखील एक कला आहे जी प्रत्येक व्यक्तीमध्ये असू शकते. ती व्यक्ती शिकू देखील शकते. आपण देखील शिकू शकता. तिसरी परिस्थिती, गुरु म्हणाले, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल, तेव्हा अशा परिस्थितीत तुम्ही गप्प बसावे. अशा नकारात्मक संभाषणाचा भाग बनू नये. तिसरा माणूस उद्या तो दुसऱ्या कोणासमोर जाऊन तुमच्याबद्दल वाईट बोलेल आणि अशी दाट शक्यता आहे की आज जर तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला हो म्हणायला लावण्यासाठी वाईट केले असेल, तर उद्या जेव्हा त्यांचे संबंध चांगले होतील तेव्हा तो तिसऱ्या व्यक्तीला सगळं काही सांगेल आणि मग ती दुसरी व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करेल. तुमचा आदर कायमचा नष्ट होईल. म्हणूनच जेव्हा जेव्हा कोणी तिसऱ्या व्यक्तीचे वाईट करतो किंवा त्याच्या चुकीच्या वेळेची चेष्टा करतो, तेव्हा तुम्हाला फक्त त्याचे ऐकावे लागते. येथे तुमचे कोणतेही मत मांडण्याची गरज नसते. चौथी परिस्थिती, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर रागावते आणि तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अशा परिस्थितीत शांत राहून तुम्ही समोरच्या व्यक्तीचा राग कमी करू शकता आणि परिस्थिती बिघडण्यापासून वाचवू शकता. कारण राग ही एक अशी मानसिक गोष्ट आहे, अशी परिस्थिती आहे जी बुद्धी हिरावून घेते आणि अशा स्थितीत मनुष्य विचार करून बोलू शकत नाही. त्यामुळे त्याच्या तोंडून फक्त अशोभनीय अपशब्द आणि कडू शब्द बाहेर पडतात. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या रागाला प्रतिसाद देत नाही आणि त्यावेळी गप्प बसता, तेव्हा ही गोष्ट त्या संतप्त व्यक्तीच्या हृदयात जाणवते आणि जेव्हा राग शांत होतो तेव्हा त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप होतो. पण प्रत्येक प्रसंगात गप्प बसणे तुमच्यासाठी योग्य नाही. जर कोणी चुकीचे करत असेल तर तुम्हाला त्याचे उत्तरही द्यावे लागेल. प्रत्येक वेळी तुमचे मौन हे समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या कृतीला आणि उद्धटपणाला प्रोत्साहन देण्यासारखे असेल. पण काही लोक अशी असतात ज्यांना आपले मौन राहणे हा कमजोरपणा वाटतो. रागाच्या वेळी गप्प बसण्याची ही पद्धत फक्त कुटुंबीय, नातेवाईक आणि काही जवळच्या मित्रांसाठी योग्य आहे, प्रत्येक माणसासाठी नाही. सगळीकडे गप्प बसायला लागलो तर त्याचा चुकीचा फायदा घेतला जाऊ शकतो. पाचवी परिस्थिती, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात काही दुःखद घटना किंवा समस्यांमधून जात असते, तेव्हा आपल्याला फक्त शांत राहून त्याचे शब्द ऐकायचे असतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला स्वतःचे समजून त्याच्या समस्या तुम्हाला सांगत असेल, तर तो तुम्हाला कोणत्याही सूचनेच्या अपेक्षेने सांगत नाही. आपण त्याचे लक्षपूर्वक ऐकावे अशी त्याची इच्छा असते. जेव्हा आपण एखाद्याच्या समस्या लक्षपूर्वक ऐकतो, तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते. निदान माझा मुद्दा कोणाला तरी कळला आहे असे त्याला वाटते. संकट समयी एखाद्या व्यक्तीचे सांत्वन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या व्यक्तीचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे. जेव्हा आपण लोकांचे म्हणणे
त्यांना न अडवता आणि कोणताही सल्ला न देता पूर्ण लक्ष देऊन ऐकतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आपल्याबद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण होते. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला त्याची समस्या सांगते, तेव्हा त्याचे लक्षपूर्वक ऐका आणि जोपर्यंत तो तुमचा सल्ला घेत नाही किंवा मागत नाही, तोपर्यंत त्याला कोणताही सल्ला देऊ नका. गुरु म्हणाले, माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही कमी बोलता, तेव्हा लोक तुमच्याकडे जास्त आकर्षित होतात. शिष्याने होकारार्थी मान हलवली. कोणत्या परिस्थितीत शांत राहायचे आहे हे गुरूंचे शब्द शिष्याला आता समजले होते. आणि भक्तांनो, आजची कहाणी इथे संपत आहे. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी दाबून ऑल व्हिडिओ सिलेक्ट करा, जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.